गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही पॅरिसला जायला निघतोय. इथे खूप मस्त वातावरण आहे. आम्ही आता लक्झमबर्गमध्ये एका छान शांत ठिकाणी होतो आणि व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. मी असं इथे बसले आणि मला मगाचपासून असं वाटतं की त्यातनं ॲनाकोंडा वगैरे बाहेर येईल आणि मी असं इथे बसले एकटी होऊन शांत. तर मला हे सांगायचं होतं की आम्ही पॅरिसला जातोय. पॅरिसला जाण्यासाठी मी असं एक छान असं मस्त असं गाऊन घेतला होता. मला असं छान फोटो काढायचा होता. पण जेवढं पॅरिसबद्दल ऐकलं आहे तेवढं, जेवढे तुम्ही टुरिस्ट आहात असे पटकन नजरेत याल तेवढंच तुम्हाला चोरांपासून खूप भीती असते. त्यामुळे उगीच रिस्क नको म्हणून असे हे गरिबासारखे कपडे घालून काहीतरी तिथे आपण जातोय. आणि मी असं ढगळं पगळं आणि वरती जॅकेट घेऊन जाणार आहे, जेणेकरून असे कपडे पटकन नजरेत येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. सो मी असे बरेच व्हिडिओ बघितले आणि ते मी फॉलो करते. सो आता इथे आल्यापासून मला बरेच जण मेसेज करतात की इकडे इकडे ही जी नावं आहेत ना इकडची, एक तर ती त्यांचं प्रोनाऊन्सिएशन काही घंटा येत नाही आहे. त्याच्यानंतर ती नावं ओळखीची नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगणार, त्याच्यानंतर ती नावं सर्च करा, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन चेक करा, एखाद्याला विचारा. हे सगळं करायला कोणाला वेळ आहे? त्याच्यामुळे उलटं असं विचारा ना की तुम्ही कुठे आहात, तिथे आम्ही येतो आणि तुम्हाला भेटतो. हे कोण करत नाही आहे. आम्ही ऐकलीत काय नावं? मालवण, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, जास्तीत जास्त परबवाडी, जाधववाडी. तुम्ही युरोपातल्या परबवाडी आणि जाधववाडीत योग सांगलात तर आमका कसा कळतं बरं? ते काय नावं आहे विचित्र असत सगळे. त्याच्यामुळे प्लीज असं करू नका. जर तुम्हाला वाटतं की आता छान भेटूया, आपल्या इकडनं कोणी आले असं, तर स्वतःहून जायला पाहिजे ना आपण, हो ना. असो, आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि आम्ही पॅरिसला जायला निघतो. भरपूर उशीर झाला आहे. कुणाचं लवकर ते. अरे मला असं वाटतं मगाचपासून त्यातनं ॲनाकोंडा वगैरे बाहेर आला तर वाटतं ना. असं नाही वाटत? तुझ्या तर आयुष्यातच ॲनाकोंडा आलाय रे, तुझी गोष्ट वेगळी आहे. डसू काय डसू येऊ? मी बसू? फोटो काढतोस? अच्छा तू बसतोस? बस बस काढते. अच्छा तू बस, तुझा काढते. आज मी तर अगदीच गरीब दिसते. मी खूपच खाण दिसते आज. चप्पल कर माझा. नको ती काहीतरी ह्या ठेवून ह्याच्यात पोतलं बघूनच डेंजर वाटतं. इथं काय तर इकडचं काय डेंजर? सगळं महाराष्ट्रातलं आपलं किती डेंजर आहे हे काहीच नाही. काय पण काय असा आतमध्ये काय काय असेल? काय नाही. ॲनाकोंडा बिनाकोंडा आपले इकडचे प्राणी आणि हे सगळ्यात डेंजर. पण इकडची माणसं डेंजर. माणसं डेंजर कशी धड इंग्लिश कळत ना काय नाही. ते मुद्दाम बोलत नाहीत, येत असलं तरी बोलत नाहीत. म्हणून मग राजसाहेब बरोबर आहे. मराठीच म्हणून. चलो, रोज रोज बॅग पॅक करून कंटाळा नाही आलाय? हेच चालतंय. हे आता तू काय काढलेस? काय ते मी ठेवते, गाडीत ठेवते. चलो, हा मस्त व्ह्यू आजच्या दिवसापुरताच. आता नेक्स्ट लोकेशन. तर फायनली या सुंदर जागेला बाय बोलावं असं वाटत तर नाही आहे, पण बोलावं लागेल. थोडी थंडी आहे पण एवढी पण नाही आहे. पण मी आता हे असं सगळं घातलं आहे कारण मला काल खूपच थंडी लागली. अशामुळे आता मी असं काही काही घातलं आणि पॅक केलं आहे स्वतःला. आणि मला आज मस्त एन्जॉय करायचं आहे. मला थोडीफार शॉपिंग करायची आहे, पण जर परवडलं तर जाऊ आपण आता. हा, आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला. काय राहत नाहीये का? अरे आज एकदम आम्ही चालाकी केली. आमची जागा कंजेस्टेड केली आहे का? नाही वी आर प्रो नाउ. अच्छा. त्याच्यावर थांबलो ना आधीच. हो, हे मजबूत आहेत रे गाड्या. मस्त बनवलंय ना. पण नाही आतमध्ये जाऊन वरून असं.
हे बघ इथून चालत पण जाऊ शकतो. हा बघ मस्त ना. संध्याकाळी सांगत होती तुला येऊया इथे ना. चालत गेलो असतो पलीकडे. तस डाळ भात खाऊ शकतो. मला तर जिरा राईस पण असेल. बघते मी. कॅन्सल खूप झालं होतं सामान, मग मी काही काढलं. पण व्हेज पुलाव ठेव म्हणजे ते कसं मरायला टाकून देते. व्हेज पुलाव फॉर शुअर आहे. जिरा राईस चेक करायला लागेल. हे सगळं घेऊन आली, सगळं रेडी टू कुक. हा आता मी विचार करते की मी जाऊन सिंधुद्योग मध्ये रेडी टू कुक मध्ये बटाट्याची कापं वगैरे असं काहीतरी एक इनोव्हेशन आणते. म्हणजे जी मालवणी लोक अशी फिरायला जातील त्यांना ती बरं पडेल. पिठी भात, बटाट्याची कापं वगैरे असं. 2च दिवस झालेत कुणाल आहे ना. नक्कीच माझ्यावरती घालतो यार. काही आठवत नाही अंकिता प्लीज. मला मी लायसन्स विसरलो म्हणून प्लीज प्लीज प्लीज. लायसन्स विसरलास आणि त्याच्यासाठी आपण 6-7 रुपये स्वतःकडे परत असतो दिले. आणि मला बोलतेस 1000 वेळा ए मोबाईल दे माझा. मोबाईल टॉक टू माय हँड ब्रो. याच्याशी बोल. चल चल. हा इकडचे किल्ले छान त्यांनी मेंटेन ठेवलेत. त्यांनी त्याला परत रिकन्स्ट्रक्ट केलंय जे काही आहे, पण त्यांनी मेंटेन ठेवलंय. त्यांच्याकडनं ही गोष्ट तरी आपण शिकलीच पाहिजे. पण यांनी सगळ्या यांच्या किल्ल्यांवरती रेस्टॉरंट्स केलेत. कमर्शियल करून टाकलंय. हा कुठे लिहिलंय. हा नो ड्रोन म्हणून तो सिग्नल झाला. या कॅसल पासून खाली जी तुम्हाला नदी दिसतेय त्या नदीच्या किनारीच आम्ही राहिलो होतो आणि आम्ही तिथून आता चेकआउट करून आम्ही हा किल्ला बघून इथून आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. यांच्या किल्ल्यांवरती ते फील नाहीये जे आपल्या किल्ल्यांवरती फील आहे. ते फील नाहीये नक्कीच. आपले किल्ले आपल्या अशा गोष्टी पाहिजे. पण यांच्याकडनं यांचा मेंटेनन्सच शिकण्यासारखं आहे ना. बघायचं का आपल्याला आतमधून. बघायचं तर जा. म्हणजे काय पैसे देऊन जायला लागतंय. हो. किती रुपये. इथे बसून पण खाऊ शकतो. इथे पण रेस्टॉरंट केलंय त्यांनी. इथे पण रेस्टॉरंट केलंय. ऑलराइट बॉन्जो मम्मा. हा ते टॅग बघितलेच का. हो बघितले. आपल्या इथं काय करतात. आपल्या इथे पण लावतात. छे थोडे थोडे लावतात. घंटी बांधतात सरळ आणि हे पण मस्त दिसतात ना. युरोपची डोरा बघा. युरोपची डोरा. पहिला किती रुपयाचं हवंय ते टाकायचंय का. पहिलं कार्ड ऑथराइज करायचं. अच्छा. किडाणी आहे. आता किती तू अमाऊंट टाकलीस का तिथे. नाही ऑथरायझेशन तिथे 150 युरो. हा आणि 150 युरो पर्यंत जेवढं बसेल त्याच्या आतमध्ये तेवढे अकाउंटला डेबिट होणार. 100 रुपये लिटर. आपल्या इथं स्वस्त आहे. आपल्या इथे 107, 102, 103. आणि तू काय केलंस कार्डचं हे. सॉरी 32 लिटर बसलं. 32.47 लिटर बसलं. 27.78 युरो झाले. चला एवढे त्या 150 मधनं एवढे मायनस होणार. उरलेली अमाऊंट रिलीज होणार. ओके. म्हणजे आधीच पैसे घेतात ते. आधीच पैसे घेतात.
अच्छा, म्हणजे काय एवढं पण हे नाही आहे, घेतात म्हणजे काय काय 95 रुपयाची सुसू करत असेल तर पूर्ण. थोडीशी वेडीशी नको. मी नाही पित काहीच नाही. मी बघत होते पण सगळे ते फ्रेंच वगैरे ह्याच ह्याच्यामध्ये सगळे आहेत. मेलेले किडे मकोडे. असं वाटते कुणाला इकडे जॉब द्यायला लागलाय. आपले किती चोचले आहेत रे, पण इंडियात किती चोचले आहेत आणखी. हे सगळं इथे स्वतः करतायत ते. हे असं नाही की बाबा तुझ्याकडे पैसे आहेत, तू माज म्हणून काय नाही किती पैसे असू दे तूच करायचं, पेट्रोल तुझं तूच भरायचं. घरात कामवाले पण नाही आहेत कोणाकडे. फरारी आणली तरी पेट्रोल तुझं तूच भरायचं. आपल्या इथं असं करतात, पैसे द्या. सिग्नल वरती. मस्त आहे हे. काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोक स्वतःची कामं स्वतः करतात कितीही पैसे असले तरी. आणि ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे आपल्याला सगळे लाड पुरून घ्यायची सवय झाली आहे. आपल्याकडे कामाला हवेत लोक, आपल्याकडे सगळे हवेत. पण इथे सगळेजण टोल नाक्यावर तर एकही इथे टोलला माणूस नाही आहे. स्वतःचा टोल स्वतः भरायचा, स्वतः रिसिप्ट घ्यायची, सगळं स्वतः करायचं. या लोकांचं धर्म इतकंच स्वतःच्या भाषेवरती अतिप्रेम आहे आणि त्यामुळे ते इतर कुठची भाषा बोलायला जात नाहीत, इंग्लिश वगैरे. घाबरले मी यार. मी तेच सांगते की इकडचे लोक इंग्लिश नाही बोलत कारण त्यांचं त्यांच्या भाषेवर अतिप्रेम आहे. तर आपलं पण तसं असलं पाहिजे. तर आपण सगळ्यांचा विचार करत बसतो आणि त्याच्यात उगीच जाऊ देत, त्याला कळत नाही म्हणून त्याच्याशी हिंदी बोला हे करा. पण हे लोक नाही ऐकत यार. नाही बोललं त्यांचं बरोबर आहे. आणि म्हणून आपले इथं बघ ज्या आता बघ फ्रान्समध्ये एंटर केलं, फ्रान्स चालू. हो, आपण मागाशी कुठे होतो, फ्रेंच चालू असं म्हणायचं. फ्रेंच चालू सॉरी. मगाशी आपण होतो लक्झमबर्ग मध्ये. तिथे कोणती बोलला तर डच तिथे होती. आय डोंट नो. ते लोक त्यांची भाषाच नाही सोडत अजिबात. म्हणजे आणि ते इंग्लिश बोलायचं. आपल्या इथे पार्को पोर्को ज्युनियर केजीत गेलं की आऊस बापूस इंग्लिश बोलायला लागतं. आम काय विचारा काय. मला इकडची गुरं बघायची होती, ती दिसली मला. इकडचे शेतकरी. पण इथली जी शेती आहे ना, ही सगळी चांगल्या चांगल्या मशिनरीज होते. मशिनरीज खूप म्हणून अशी क्लीन दिसतीये. त्याचं म्हणजे ती काय म्हणतात, ती पेरणी पण क्लीन, त्याच्यानंतर काढणी पण क्लीन, सगळा क्लीन एकदम. आणि भारी म्हणजे एका दिवसात सगळं होतं. कमी मॅनपॉवर मध्ये आणि खूप भारी भारी मशिनरीज आहेत त्यांच्याकडे. खुरपायला, हे करायला, ते करायला. हे काढू का मी? धर पकड. त्या ऍड मध्ये ना ती अशी उडी मारून मारून असं ते काढायची, असं काहीतरी ऍड होती. आय थिंक शिके काढायची होती का कसली तरी होती. असं काढायची. काय उगाच चल. अशी पांढरी होती, अरे आता लाल दिसली मला. केवढी मोठी आहे. आमच्या इकडे याल तर एवढेच फुलाल काय. हे सगळं मशीननेच करतात. आणि ते एवढं क्लीन फील्ड त्यांचं. बघ ना, ते कळतंय, ते मशीनचे बघ मार्क्स दिसत आहेत. अशी शेती म्हणजे एक सेकंड. हो, चला उतरा. चलो बॅग्स ठेवून आपण जाऊ. कारण मस्तच आहे, पण आता आपल्याला निघायचं आहे. सो लेट्स मूव्ह. यार मी छान कपडे आणले होते, पण पॅरिस का नाम ही बदनाम है. मैं क्या करूं भैया. ना हो, पण साल्यांनो धूप पाणी तरी पाणीच नसता. मला धूप जाऊ दे.
पण हे ऐकून आपल्याला माहीत असणार की युरोपमध्ये टॉयलेटमध्ये जेट स्प्रे वगैरे काही नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जाऊ देत. मी हे सांगत होते की इथे चोरी भरपूर होते, त्याच्यामुळे इथे रूम क्लिनिंग वगैरेसाठी पण चार्जेस ते येतच नाहीत रूममध्ये, रिस्क नको म्हणून. सो त्यासाठी सुद्धा 15 युरो पे करायला लागतात जर तुम्हाला रूम क्लीन करून हवी असेल तर ते काही नाही. ऑफकोर्स आम्ही तर नाहीच घेणार आहोत, कारण गरज नाही, आम्ही 2 रात्रीच फक्त इथे राहणार आहोत. पण आपल्या इथे जेव्हा आपण छोट्या छोट्या होमस्टेला जातो, तर माझं रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की आमच्या इथे होमस्टेला पण जे राहायला येतात ना त्यांची सुद्धा म्हणजे एक तर 2,000 रुपये 2,500 रुपये तिथे रूमचा रेंट असतो. त्यात सुद्धा त्यांना असं असतं की प्लीज क्लीन माय रूम. तर ते नका करू यार. म्हणून म्हणते की जास्तीत जास्त ट्रॅव्हल करा, जेणेकरून तुम्हाला कळतं की जे लोक जास्त ट्रॅव्हल करतात ना ते थोडे शांत आणि त्यांना खूप मॅनर्स येतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात. कारण वेगवेगळ्या देशातले आपले अनुभव वेगवेगळे असतात. जसं युरोपला आल्यानंतर कळतं की आपल्याला फाट्यावर मारतात इकडचे लोक, त्यांना गरजच नाही पडली आहे, त्यांना टुरिस्ट नकोच आहे, त्यांना हवे आहे तसं काही नाही आहे. येताय तुम्ही तर या, वेलकम, पण मग येताय तर मग आमच्या याने राहा असं वालं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ट्रॅव्हल करा. ॲडिओनाची युरोप टूर आहे परत सप्टेंबरमध्ये, सो त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑफकोर्स माझं नाव सांगितलं तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे. फोटो काढताना तुला बॅग नसेल पाहिजे तर मला सांग. ते आपल्याकडे केलेलं ना, ते सायकलवाला केलं ना आपल्या इकडच्या नेल्या आपण सायकल उचलून. मग काय कुठे राहिले काय, ते सगळं गेलं, फेल झाला तो प्रोजेक्ट. मी कुडकुडले असते. इमर्जन्सीला याच्यात कॅमेरा राहू शकतो का? ह्याच्यामध्ये हो राहू शकतो, म्हणजे खूपच अडचण होईल पण राहील ते ना. खूप जास्त फोटोज बघून कळत नाही का बाई मी घेऊन आलेले. नशीब मी ते कपडे नाही घातले. लोकेशन लोकेशन ऑन करशील मी जायला. अच्छा हे अंगावर लावलं लागतं का? पार्किंग लावली ना गाडी, येत आहेत ते. हे तिकीट आहे, ग्रुप आहे ना, ग्रुप आयडेंटिफिकेशन तिकीट आहे. अच्छा कुणाल लांब आलं. The bag open, we go underneath the metal detector, and if no one gets arrested, we continue the tour. As you see, there's not so many people today, so we can choose any line. It's the same for everyone. To make it faster, we're going to split the group. So we pass security control, and we meet again right after the security check. Good? Okay. Hey. सर तिथला लहानपणापासून बघितलेल्या मूवी मधलं मी पण सेम त्या मूवीमुळे. MP3. MP3 Closed it because I was here long time ago. Actually, this is since 2015 because of the attacks. Remember, 2015 there were attacks in Paris. So since then, the whole city went very strict in security. And here in the Eiffel Tower, they put this for security control. It's still for free, you know. They don't ask for the ticket. People can go and hang out under the tower without paying. You just pay to go up, but before you have to pass the security check. So, no one's been arrested. Today is my second, just only 2 times today. But in summer it can be 2, 3 times, 4, 5, depending on the day. Overall, how many times you have come to? Since I'm here, many times. I lost count. Please keep coming so I can show you. I want to show you something before going right below. So we have the first floor of the tower, 58 meters tall. You can visit the first floor only on the way down because the elevator goes right away to the second floor of the tower. The one in the middle, that's 116 meters tall or 377 feet. And then you have the third floor of the tower at 312 meters tall or 1,083 feet tall. But today we are going to the second floor of the tower. You're lucky with the weather because today with the third floor of the tower with this weather is not so funny, so it's okay that you're going to the second floor. Now the names around the first floor. Okay. Have you noticed the names? Okay. Yeah. Do you recognize any of those names from somewhere? Okay. The Eiffel Tower was built by the end of the 19th century. Gustave Eiffel, the man who took in charge of the construction of the tower, he wanted to honor these people. Those are French scientists from the 19th century. We have mathematicians, physicists, doctors, architects. Since all the contributions these people made for the human development in different fields of science,
You stifle 1 or 200 of them by putting their names on the first floor of the tower. They are all French. They are all men, no women. And back in those years, it didn't matter if you were like the French Einstein of the French Revolution, because if your name had more than 12 letters, it was too long to fit. So you were not in the list. Yes, you know French. I'm checking if there's people joining the group, but I think no, it's okay. To our left. So remember, we're skipping the first floor, but you can visit it on the way down. Okay. Good? Okay, let's continue. हां तर आता आम्ही आहोत आयफेल टावरच्या खाली आणि ब्रुनो आम्हाला इथली माहिती सांगणार आहे. तो इथला टूर गाईड आहे, तर तो आम्हाला आयफेल टावरचं कन्स्ट्रक्शन, हिस्ट्री या सगळ्याबद्दल माहिती सांगणार आहे. The season is just starting. There is one pillar that is closed today. The west is closed. We have north, south, east, and west. The west is closed, so we can go up by the east pillar and the north pillar, because the south, that's for the people who take the stairs. Don't look at the south pillar. 700. Hello guys, how are you doing? Come closer, so you can hear. My name is Bruno. Yes. How many steps? To the second floor, we have 700 steps. Only to the second floor. To the very top of the tower, there are 1,000 more. So everything, we have 1,797 steps to the very top of the tower. But since the 60s, we're not allowed to go by the stairs anymore. It's mandatory to take an elevator from the second floor of the tower. What else? Yes, before going up, I want you to look. The tower right now is being repainted. It's repainted every 7 years because it's made out of iron. So every 7 years we have 25 painters, only 25. They start at the very top of the tower and they do all the way down by hand and brush. Yes. It takes from 3 to 4 years to get entirely repainted. Exactly, it must be something like this. Now the color is changing. You can see it. Like the external face has a different color than the inside part. That's because it's not finished yet. And actually it should have been ready for last year. Because what happened last year in Paris? The Olympics. And actually the color on the external face is the same color as the previous time the Olympics were here in Paris. And it was in 1910. So the color, the golden brown, is the 1910 golden brown of the Eiffel Tower. And but you know, none of them is the original color of the tower. What was the first color of the tower, in your opinion? Black? No, it was not black. No. Red. No. Yes, it was red. It was red, but there was no color pictures back in 1889, so there's no pictures of the red Eiffel Tower. But I have something to show you. It looks something like this. And actually, if you look on the woods, you can see all the different colors of the tower since its construction. Okay. Yeah, it used to change every 7 years. It was red while the construction, then it was repainted in burgundy in the 60s. During the 60s, they decided to use one color, which was called Eiffel Brown, its own color. That was being replaced only because of the World's Fair before. Exposition Universelle, Universal Exhibition, World's Fair. This very big event took place here in Paris in 1889 in occasion of the centennial of the French Revolution. The World's Fair is a big event where nations showcase their achievements related to industry, technology, architectural, and for the centennial of the French Revolution took place here in Paris. It was very important for France to celebrate this, and as host country, they had to build its major attraction. So the Eiffel Tower was built to be the major attraction of this world exhibition. The goal was to build the tallest tower in the world. Basically, it was like this. They wanted a tower, but not just a tower, but you know French, the tallest tower in the world. And by achieving a 1,000 feet tall tower, we was until then, actually, by 1889, the tallest monument in the world was located in the United States. You know, which was the tallest monument in the world in 1889? Empire State? The Washington Monument was the tallest in the world in 1889. Before that, we used to have the pyramids, so it was quite crazy to think about a tower of 1,000 feet tall. And they didn't know how to build a 300 meters tall tower, certainly. So they called for proposals. This project was selected from over 105 different towers. They proposed
towers made out of glass, towers made out of stone. There was a quite polemic project that was a 300 meters tall guillotine. Yes, this was proposed to be the major attraction of the exhibition. It makes sense, they were celebrating the French Revolution, remember? And it was a temporary project. It was supposed to last for 2 years, the time of the World Exhibition. But they finally chose Gustave Eiffel's project. Gustave Eiffel was the head chef of a company which was specialized in construction of iron structures, especially bridges. This is very important. I will tell you why. Look, this is the first sketch of the project. This was not made by Gustave Eiffel. Actually, the Eiffel Tower was not designed by Gustave Eiffel. This was made by 2 engineers that used to work at his company, and their names were Émile Nouguier and Maurice Coquelin. Gustave Eiffel was not very enthusiastic about this design. He told them to improve it by adding platforms. Here you can see the original plan of the tower with the platforms, the arcs. And here I can show you where the inspiration for the shape comes from. Because Gustave Eiffel was specialized in construction of Iron structures. iron structures, especially Bridges. bridges. Now let's do something here. Let's take this plan and let's cut it in half. Like this. Oh, it And looks now let's turn it. Actually, the Eiffel Tower, it's a bridge that's been cut in half and replaced backwards vertically. So that's the logic for the shape of the tower. Well, that's why the foundation goes in an angle into the ground and not vertically as any other building in 1889. And the project was amazing, never seen before, but there was no money to build a tower like this. So Gustave Eiffel, who was rich, decided to pay it himself from his own pocket. He paid 9 million francs to build the tower. But he asked in the contract for the concession of the land for 20 years, because after 20 years he would recover his money back, and after 20 years the government would take control of the tower. The concession would pass to the city of Paris. So they agreed. Eiffel got the concession of the land of Champ de Mars for 20 years, and the construction starts in 1887. Remember, the World's Fair was happening in 1889. So the Eiffel Tower was built in 2 years, 2 months, and 5 days. There was no car, there was no electricity, screws were not yet invented, and this tower was built in 2 years, 2 months, and 5 days. How do you think this was possible? Pre-custom. They did everything in factory and brought in. Exactly, it was prefab. You know IKEA? Okay, it was like IKEA before IKEA. The tower was already fabricated. They just had to put all the parts together with rivets. 2.5 million rivets in the whole tower, 18,000 iron parts, and they would come in teams of 4 people each. There was a man with a big forge, 2 men with hammers, and 1 man with rivets. In this way, with 40 teams of 4 people each, the Eiffel Tower was assembled. 40 times 4 makes 160, and we have 100 people working for the foundations, for massive individual foundations under each pillar of the tower. So we have from 260, 300 people participating in the construction of the tower. And you know what, regarding to official numbers, no one died during the construction of the Eiffel Tower. Oh. That's the official information I'm giving to you. We can always choose to believe it or not. In any case, the tower was inaugurated for the World's Fair. It was a great success. It overwhelmingly became the tallest tower in the world. And it was the entrance gateway. The people would pass underneath the tower to go into the World's Fair that was happening all around Champ de Mars, the park that we can see right behind the tower. The first 6 months, almost 3 million people came to visit the tower, and the ticket was from 5 to 15 francs. So do you think that Gustave Eiffel needed 20 years to get his money back? No. He recovered all his money back in less than a year. But he signed the contract to recover his money back and not to make more money with the tower, because actually once the World's Fair was finished, they dismantled the World Exhibition, everything. The tower was still here, and there was no people visiting the Eiffel Tower because it was 1890s and there was not so many people traveling around to come and visit the tallest tower in the world, and the maintenance of the tower was very expensive, and the people in the city
were not very happy with the idea of having a 300 meters tall tower made out of red iron in the middle of Paris. So Gustave Eiffel knew that he had to find the use of the tower beyond its function as symbol of the World Exhibition. Otherwise, after 20 years, it was going to be eventually turned down. So, what saved the Eiffel Tower of being turned down after 20 years of its construction? No, Seven wonders. not the tourism. That? 7 wonders. Adding in 7 wonders. 7 wonders. 7 wonders. The modern wonders, yes. But actually, after 20 years of its construction, in 1909, the government decided to keep it because by the end of the 19th century, there was a new technique in telecommunication that was being developed, the wireless radio telegraphy. And the wireless radio telegraphy was going to work with antennas. And remember, this was the tallest tower in the world. So Gustave Eiffel thought that it would be a great idea to start using the top with an antenna on the top of its summit to see if they could communicate around like wireless with this antenna. So in 1899, the military came. You can see a building with a French flag at the top. That's the military school of Paris. So they came, they put the antenna at the very top of the tower, and with aerial wires from the very top to the middle of Champ de Mars, a permanent transmission station started to work, not at the top of the tower, but underground the park. And when they saw the potential for telecommunications of the tower, they decided to keep it. It was 1909, 5 years later, what happened? 1914, First World War. Exactly, and the tower was very important during the First World War. They would listen everything from the top. They would jump German signals while they were trying to communicate with Spain, for example. And by the end of the First World War, look, this is a newspaper of 1919, announcing that the reach of the antenna of the tower got over 6,000 kilometers from here to New York. And from New York to where? I don't know. Here. Oh, Buenos Aires. Buenos Aires, that's my city, guys. I am from Argentina. Oh, Yes. Sorry? Yes, yes. Yes. From here to New York and with other antennas from New York too. कुणाला की काय विकत? हो, पाऊस पडत होता खूप. C'est le dernier? आयफेल टावरच्या आतमध्ये सेकंड फ्लोअरला आता आम्ही चाललोय. सो तिथे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे फ्लोअर्स आहेत. सो आम्ही सेकंड फ्लोअरला जाणार आहोत आणि हे असं एका एलिव्हेटरने वरती तुम्हाला जायला लागतं. Mesdames, messieurs, on arrive au 2e étage. On descend ici. Vous avez... If you have come floor tickets, please go upstairs to change elevator. Hay que cambiar de ascensor. What else? Do you have any question related to the tower? No? So where's the restaurant? The restaurant is at the third platform. Upstairs, you can see. The third platform, that's the restaurant. Then the upper platform is the best for pictures because you don't have the grill and you don't risk your phones or the heads of the people downstairs. And today it's quite rainy and it's quite cloudy, but I can still show you the few landmarks of the city. Actually, the most easiest one to see is at the top of the hill in Montmartre. You will see the big white building, the Sacré-Cœur de Paris. Can you see it from here? Which one? Sacré-Cœur de Paris. The top of the mountain. At the top of the hill, you can see Sacré-Cœur, located in The the mountain Montmartre वरती neighborhood, which is the Bohemian neighborhood of Paris, where all the Impressionist artists would live the first half of the last century. Picasso, Dali, Van Gogh, Toulouse-Lautrec, everyone was living here. It was less expensive. All the nightlife of Paris was there. Actually, we have the Moulin Rouge at the bottom of the hill. हे इथं पण केलं जातं. मला वाटलं फक्त आपल्याकडेच तिथे कोणी जास्त वेळ थांबत असेल. खाली चला. हे बघ, हा रेड, हा वर जातो ना. आपण बाहेरूनच फोटो काढू. सो इथे आतमध्ये त्यांनी खूप रेस्टॉरंट्स केले, शॉप्स केलेत आणि त्याच्यामध्ये सगळं अति जास्त एक्सपेन्सिव्ह मिळतं. सो दर 7 वर्षांनी आयफेल टॉवर पेंट केला जातो आणि आतापर्यंत जेवढे कलर त्यांनी केलेत त्यातले हे कलर आहेत. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स कुणाल? अजिबात नाही आवडलं. कसं वाटलं? अजिबात आवडलं नाही.
का नाही आवडलं तुला? जेवढं त्याचं गाजावाजा केलाय तेवढं म्हणजे लांबून बघणंच मस्त आहे. हा, आपण एक्झॅक्ट आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते छान दिसणारच नाही, कारण माझं आपल्याला त्याची ब्युटी माझं दिसत पर्सनल नाही. ओपिनियन असं आहे की कोणी आलं तर आत जाऊन वरती जाऊन काही मिळत नाहीये, काही कारण वरती आतमध्ये त्यांनी रेस्टॉरंट्स केले आहेत, आतमध्ये दुकानं वगैरे आहे ज्याच्यामध्ये ओव्हर एक्सपेन्सिव्ह सगळ्या गोष्टी मिळतात. पण प्रश्न नाही. ते खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत, पण जे बाहेर तुम्हाला 2 युरोमध्ये म्हणजे 200 रुपयामध्ये वगैरे जे तुम्हाला फ्रीज मॅग्नेट्स वगैरे मिळतात ते वरती 10 युरोला आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1000 रुपयाला वगैरे. आणि आतमध्ये रेस्टॉरंट्स आहे, बाकी सगळं असं खूप हे केलंय. बाहेरूनच खूप सुंदर दिसतंय. तो कुणाला युरोप अजिबात आवडत नाहीये. नाही, युरोप मला गाव आवडले जे आपण सो आता आपण इथे आलो आणि आपण आयफेल टावर नाही बघितलं, पण आपल्याला गर्दीचे ठिकाण नाही आवडत, पण 7 वंडर्स मधलं एक आहे तर आयफेल टावर बघितला पाहिजे ना. लांबून बघितला पाठी दिसते ना. हा काय मागेच आहे, ते लांबून बघायलाच मस्त आहे. हा काय इथेच आहे, इथेच आपल्या घरासमोर पण आहे का तो, माहिती आहे ना? तो जिओचा टावर आहे यार. मग आपल्या घरासमोर आयफेल टावरचं केलंय ना. मला नाही माहित बाबा. अच्छा ओके. दाखव आता, घरी गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला सगळं. एक तर ना एवढं आपण आलो एवढ्या लांब टूरला आणि तू अगदीच मला हे करून टाकलीस. गोव्यात पण आहे, इकडे पण आहे. गप चल ना. मला पैसे मिळाले, 1 युरो मिळाला. असू दे, सोय झाली. 1 युरो घेतात. नाउ वी आर गोइंग फॉर क्रूज. गोव्यामधली पण क्रूज कुठे पण चालतं. आपण द्यायचा पाऊस पडतोय. घरी खाल का तुम्ही हे असे सुके सुके पाव बिव असं घरी खाल का? तू खाशील का? हे पाव खाऊ शकतो का? गप्पा बस. हे चांगले आहेत. कसं खाताय तुम्ही? कसं खाताय? काही नाही मिळत, असे पाव घेऊन घेतायत सोबत बिचारे आणि खातायत. काय झालं? घरची आठवण यायला लागली, भूक लागली. एक महिनाभर राहिलं तर रडायला रडू शकतो. मला आताच भूक लागली आहे, वरण भात आठवतोय. वरण भात आता नको बाबा, ते नाव पण काढू नाही ग राहू शकत. सेल्फी मॅडम, आपके साथ एक सेल्फी मॅडम. आम्हाला पण तुम्ही त्याच्या समोरच वाटलं की हिच्यासोबत म्हणजे ही पण कोणतरी आहे काढून घेऊ, नंतर शोधू कोण आहे त्याचा फोटो काढून. म्हातारा होता रे, एवढा विचार नसेल. आणि मला तुम्ही दोघं हसताना दिसत होता. हिचा फोटो काढते, आता करू काय मी? म्हटलं हिचा फोटो काढते आणि ती पण हसत होती, अशी कन्फ्युज झाली. आता काय करू? हे त्याच्या समोर. सो आम्ही मस्त क्रूजमधून पण फिरलो, क्रूजमधून पण आयफेल टावर बघितला. इतर सगळे जे काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, त्यांचे ब्रिजेस आहेत, ते सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि रात्रीपर्यंत आम्ही इथे थांबणार होतो, कारण आयफेल टावरवरती आता ज्या लाईट्स येणार आहेत त्या आम्हाला बघायच्या आहेत. ही सगळी लोक आयफेल टावरची जत्रा भरली, खेळणी पण लागली. सगळं आहे. ही जत्राच आहे खरी तर. आहे सुंदर. लांबून इथून बघताना आता सुंदर वाटते. आतमध्ये अजिबात जाऊ नका, मस्त इथून बघा. ब्लॉगिंग चालू कर रे, ब्लॉगिंग चालू कर तू. ब्लॉगिंग चालू करणार आहे तुम्ही. हरेशची जत्रा. आता आम्ही जवळजवळ 1 तास थांबलो ह्या जत्रेसाठी. फक्त ते तू ड्रेस घेणार होतीस ना तो चमकणारा, तू पण आता आयफेल टावर दिसशील तो घातलास की. अरे कुठे गेले लोक? गेले तर नाही ना? मला बंद झालं, संपलं. कुणाला कसं वाटतंय सांगा खाऊन? तुला मागाशी बोललो स्पायसी खाऊया. सुजाताने हे असे रेडी टू ईट सगळं कॅरी केल्यामुळे आम्ही हे सगळं गरम पाण्यात टाकून हे सगळं खाऊ शकतोय. कारण आम्हाला वाटलं होतं आम्ही इथले पिझ्झा वगैरे खाऊ शकतो, पण ते नाही खाऊ शकत आपण.
तर म्हणजे आमचा आजचा दिवस इथे संपलेला आहे. आम्ही कसं खातोय आणि खरंच सगळेजण असं रेडी टू ईट काहीतरी घेऊन या येताना, आणि तरच तुम्ही जगू शकता इथे. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्या आम्ही जाणार आहोत डिझनीलँडला, आणि डिझनीलँडची स्टोरी मी तुम्हाला काय सांगू, सकाळीच सांगते. बाय.